नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले सकाळचे 7 आणि या चहा घ्यायला तर इकडं आई आणि सोनू बसलेला आहे बघा चहा घ्यायला. आणि आम्ही तिघजण पण अशा प्लेटामध्ये चहा घेत असतो, म्हणजे पटकन निवतं आणि पटकन होऊन जातं. तर या मग सगळ्या ताई चहा घ्यायला. तर आमची चालू इकडे चहा घ्यायचं काम. आणि इकडे टाकलेली आम्ही मेथीची भाजी. तर आम्ही छान अशी कोरडी मेथीची भाजी केली होती बघा, कारण की काल आम्ही गड्डी आणली, आम्हाला कालच करायची होती, पण मग ती पतली केली आणि आज छान अशी कोरडी भाजी केलेली आहे. आपली घरची भाजी असल्यामुळे किती मोठी आणली तर भारी झाली आहे ना त्या. हा भारी झाली. तर आज फक्त कोरडी भाजी चपात्या केलेल्या आहे. आणि चला सोनूची पूजा दाखवते तुम्हाला मी. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर अशी छान अशी पूजा केली बघा त्यांनी. मस्त सगळ्या प्रकारचे फुलं वगैरे आणून ठेवलेले, गुलाबाचे, पांढरे, जास्वंदाचे. तर मस्त पूजा वगैरे झाली. इकडं दिवा अगरबत्ती. दिवा का बरं विजला रे? त्याची वातल्यास छोटी झाली ना, ती लय शेवटपर्यंत जळत गेली, थांबली नाही तशी. काय कर, दुसरी वाट टाकून त्याला लावून देशील तेल टाकून बरं का. चहा गरम लय. ठीक आहे चालतं. दिवा वगैरे लावून घे तू. हा. आणि इकडे छान रांगोळी, त्याला येत नाही तर तो छापाच टाकत असतो बघा. मस्त सकाळचं वातावरण दाखवते आमच्या इकडचे तुम्हाला मी. तर मस्त सकाळी सकाळी चिमण्या वगैरे ओरडताय बघा. हा आवाज आला असेल तुम्हाला. आणि आज पण आभाळ वातावरण आहे. काल पण आभाळ वातावरण होतं, पण काल काही पाऊस आला नाही बघा ताई. आज काय माहिती येतो का नाही. आणि आपलं काम बी काल पटपट झालं. मस्त कॉलम वगैरे उभा करणं झाले बघा. आणि समूह हळू दाखवते मी तुम्हाला काय करते. आजीच्या घरी बसलेली राहते बघा ती. ते बघा तिचं चालू आहे तिच्या आजीच्या घरी खेळणं. तोपर्यंत आम्ही चहा घेतो आणि नंतर काय तू खेळ, मी चहा घेते, नंतर तुला दूध पाजते. ठीक आहे, तुझं दूध थंड होतंय. हा आणि थंड ना समू. आता तिला भूक लागली बरं का. ठीक आहे आले. तर आत्ताच आपले कामं वगैरे आवरली बघा. सकाळचे 10 वाजले आणि सकाळीच सांगितलं होतं मी आज आभाळी वातावरण आहे म्हणून. बघा पाऊस चालू झाला. जास्त काही जोरात नाही पाऊस, कमीच आहे, पण मग चालू झाला बघा. याच्यामुळे आम्ही खत वगैरे टाकू शकतो. हे बघा नेमकीच भुरभुर चालू झाली. बघू आता दणदण आला तर मग उद्या आपण खत टाकू शकतो. सुरुवात झाली बघा ताई आमच्याकडं पावसाला. चांगलं वाटते आज पाऊस आला. तो खूप दिवसानं पावसाची वाट बघत होते सगळे. तर बघू शकता ताई तुम्ही, पाऊस तर उघडला. थोडा वेळ आला पाऊस आपल्याकडं, अर्धा 1 तास रिमझिम आणि गेला उघडून. तर आत्ताच सांगितलं होतं ताईला मी की आमच्याकडं पाऊस उघडला म्हणून, पण अर्धा 1 तास उघडला. आम्ही खताला सुरुवात केली, म्हटलं आता खत टाकू आज. आणि लगेच परत बघा कसं पाऊस चालू झाला. तर आता चांगलाच येऊ राहिला बघा जोरात पाऊस. बघू शकता. आता हा काही उघडत नाही संध्याकाळपर्यंत. आमचं आता खत उद्यावरच जातं का काय माहिती. आणि उघडलं तर टाकू, थोडंफार दाखवते तुम्हाला शेतामध्ये मी जाऊन. तर अजून पण आमच्याकडं रिमझिम पाऊस चालूच आहे बघा. आणि आता सोनू शाळेतून आला आणि सोनूश पप्पा पण पार्सल टाकून आलेत. आणि पार्सल टाकून आल्याच्या नंतर सोनूश पप्पांनी काय आणलं बघा, दाखव. गुलाबजामुनचा डब्बा. तर सोनूश पप्पा कालच आणणार होते गुलाबजामू. तर काल त्यांना असा डब्बा मिळाला नाही, त्याच्यामुळे ते आज घेऊन आले बघा. तर सोनू आता जेवण करून आम्ही सगळे गुलाबजामुन खाणार आहे आणि जाणार आहे खत टाकायला. तर चला आपण जाऊ आता शेतामध्ये. चलो. आणि सोनू, समू झोपलेली आहे. समूजवळ तुला बसायचं आहे. तिथं बसल्या बसल्या मस्त लॅपटॉप बघ, कारण की आज सोनूचे पेपर संपले. त्याच्यामुळे आजचे दिवस तो हे अभ्यास करणार नाही का करणार आहे? नाही आता नको. आता कशाच करू, आता काहीच माहित नाही. असं नसतं, काहीच माहित नाही म्हणजे पुढचे चॅप्टर वाचू शकतो ना ताई. तो माहित नाही म्हणजे असं नाही. थोडा वेळ कमी कर, पण कर. ठीक आहे, चलो. तर पाऊस पडल्यामुळं आपल्या मेथीला छान असा पाणी बसलेला आहे बघा. आता ती छान येऊ शकते. तर अशी दिसते आज मस्त. हे बघा छान पाऊस झाला बघा. मस्त आता येऊन जाते एवढ्या पाण्यामध्ये मेथी. बघू शकता चांगले पाय जाऊ लागले, म्हणजे बराच पाणी झालं आमच्याकडे. तर आता खत टाकून घेतो. समू झोपलेली बघा ताई. तर मस्त पाणी झालं बघा. आणि आपल्या
खत आता छान असं लागून जाईल, कारण की खत लागायला पाणीच पाहिजे असं म्हणता, आणि इतक्या दिवस पाणी नव्हता त्याच्यामुळे आम्ही पण मनावर घेत नव्हतो. खाली बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी तुंबलेलं आहे. आणि आज आता अर्ध खत टाकतो, उद्या अर्ध टाकू, म्हणजे आपलं उद्याच्याने खत होऊन जाईल. आणि छान असं पाहात काटा घुसला तर आपलं उद्या खत टाकल्या झाल्याच्या नंतर छान अशी सरकी मस्त होऊन जाते बघा. आता कशी कोकडलेली थोडीशी, त्याच्यावर औषध पण मारून घेऊ. आणि बाकीचं काम आवरलेलंच आहे आपलं, बाकीचं काही काम राहिलेलंच नाही आहे, फक्त खत आणि औषध. तर आज उद्या खत होतं, परवा औषध होतं, मग आपले शेतीतले कामं आवरली. परत महिनाभर आपल्याला निंदायचं काम पडणार नाही. यांनी पण छान निंदलं बघा, आऊत पण आणलेलं आहे. आपण पण सगळ्या याच्यामध्ये निंदून आऊत आणलं बघा. अशी निर्मचटक दिसती बघा आपले जपान, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा. आणि तिकडं आहे आपली मक्का, बघू शकता. आणि सरकीत पण आऊत आणलेलं आहे, त्याच्यामुळं सगळं गवत मेलेलं आहे बघा, मस्त. तर आलो बघा आम्ही शेतामध्ये आत्ताच. आई टाकत होत्या खत, मी तिकून दाखवते तुम्हाला कुठपर्यंत टाकत आणलेलं आहे. तर आत्ताच समू झोपली आणि सोनू पण शाळेतून आला. तर सोनू समूजवळ बसलेला आहे आता अभ्यास करत, तिला झोपू घातलं आणि मी आली शेती. तर कोणतं खत टाकलेलं आहे दाखवते तुम्हाला, चला. तर खताचं नाव मला नाही सांगता येणार, गोणीवर आहे बघा, बघते. तर असं टाकलेलं आहे इकडं खत, बघू शकता ताई. तर आपलं त्या मिरच्याच्याच अलीकडून तिथून इथपर्यंत, म्हणजे आता फक्त इकडं आपले तास मिळायला 4च तास बाकी आहे. म्हणजे एक आऊड आपला झालेला आहे. इकडं टाकलेलं आहे बघा खत. 4 तास झाले की हा आऊड मिळून जातो, मग राहतो पलीकडचा आऊड. तर खत कोणतं आहे ते दाखवते तुम्हाला, चला. आता पाऊस पडला म्हणजे खताची खूप गरज होती, कारण की सरकी लावल्यापासून त्याला थोडंही खत टाकलेलं नव्हतं. आणि खत नसलं ना तर सरकीवर कोकडा वगैरे येतो. औषध खत त्याला टायमावर पाहिजे. आपण आणलेले बघा खत, हे बघा 15 खत टाकलेले आहे आम्ही. 2 गोण्या, म्हणजे 1.5 एकरमध्ये 2 गोण्या पडलेल्या आमच्या. चुमूट टाकलेले. यावेळेस कमी टाकलं, पुढच्या वेळेस टाकू जास्त. आणि सरकी पण बघू शकता ताई तुम्ही, खूप छान आलेली आहे, मस्त आहे टवटव. आता फक्त असं काही झाडांवर जसा कोकडा पडलेला आहे बघा, हे दिसतं तुम्हाला, असे आखडले पानं. तर औषध मारल्यावर ते पण व्यवस्थित होऊन जाणार आहे. तर असं मस्त काळभंगार वावर दिसतंय, तर करमतंय बघा. जसं आपल्याला घर स्वच्छ असल्यावर करमतं, तसं प्रत्येक शेतकरी बाईला आपलं वावर स्वच्छ असल्यावर करमतं. कारण की जर वावरामध्ये गवत झालेलं असलं, काही झालेलं असलं, तिला घरी बिलकुल करमत नाही. ते वावरातलं गवतच दिसत राहतं. आणि ड्युटीवर जाणाऱ्या बायकांचं कसं राहतं, त्या ड्युटीला गेल्या की त्यांना घरचं काम दिसत राहतं. तर लय अवघड आहे बाईच्या जातीचं, कुठं जातो मी, टेन्शन आहेच त्यांना, ड्युटीवाली असो का शेतकरी असो. बरोबर आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. तर असं आहे. आणि घेतो आता पटपट खत टाकून आम्ही. थोडंसं आबाळ कमी तोपर्यंत, कारण की आबाळ आल्यावर परत येईन पाऊस. ओलं व्हायच्या आत आम्ही लवकर घरी जातो. आणि समोर खत उद्या टाकू आता. तर असं चालू आहे ताई खत टाकून. आणि सरकी पण छान दिसते बघा, मस्त वाटतंय. तर अशा बकेटमध्ये घेत असतो आम्ही खत, कारण की ती बकेट झापती पण आहे ना, त्या आहे ना. तर अशा छोट्या बकेटमध्ये आम्ही टाकत असतो खत. थोडंसं म्हणजे इकून गेलं की तिकून तास आलं की बकेट संपती थोडं टाकल्यावर. आणि ज्यावेळेस जास्त टाकतो त्यावेळेस तिकडं काही ठेवतो आहे ना, तिकडे एक बाचकं ठेवतो आणि इकडे एक बाचकं ठेवतो. इथून तिथे गेले की तिथं भरून घ्यायचं, काय म्हणता, बकेट. आणि परत टाकत तिकडे यायची, इथून बकेट भरली परत टाकत तिकडे जायचं, असं करत असतो. पण सरकी छोटी असल्यामुळं 2 तास होते याच्यामध्ये आता. तर मी म्हटलं होतं आमचा इकडचा आऊड लागन, पण काही लागला नाही. अर्धाच लागला बघा, इथपर्यंत आलं खत. आणि इकडं आणखी बाकी एवढं तास सगळं. तर आता परत घरून खत आणावं लागन. तर चला घरी. आणि हे कधी टाकणार आहे खत? टाकलं ना, टाकला? मग पहिले पाणी टाकलं. बापरे, आपणच राहिलो होतो आहे ना. आता लागतं ते झालं, आपलं लागत नाही 15 दिवस. नाही ना, त्यांचं आता या पाण्यात लागून जाईन आता आहे ना. तर हे बघा, त्यांचं इकडं निंदणं झालं. आणि निंदाच्या अगोदरच त्यांनी खत टाकलेलं होतं आहे ना, आणि त्याच्यावर निंदून घेतलं. आपण अगोदर निंदलं, नंतर खत टाकलं. पण जाऊ दे बाई, आता नंतर गवत बिले भपकतं. आणि म्हटलं जाऊ दे, जे झालं ते चांगलं झालं. आता स्वच्छ झालेले वावर, आता चांगलंच म्हणावं लागणार आहे आपल्याला, नाहीतर आपलं खत बी लागलं असतं त्यांच्यासोबत. हां, जाऊ द्या. त्याचं काही लागलं नाही, खत टाकलं पाणी उघडा आहे ना, आपण तरी पाणी पडल्याच्या नंतर टाकलं.
तर चाललो बघा आम्ही परत 2 बाचके घेऊन येतो खत, कारण की आमचं खत संपलं. आणि तुम्हाला आज मी वेल दाखवते, आत्याला विचारून सांगते कोणते कोणते वेल आहेत. आत्या हा? इथून सुरुवाती वाटतंय ना? हा इथून चक्रीची. बापरे, टरबूज बी. थांबा थांबा ताई, 1 नंबर पासून दाखवते मी तुम्हाला. इकडे पहा. नाही ते आहे. मग कारलं. कारलंय का बाई? अहो आता ते टरबुजवानी दिसू राहिलं ना ते वेल. असं राहतो ना टरबुजाचा वेल. हे टरबूज. खाली आहे का? हा. हाय का? आपण दाखवू खाली कुठं? हे बांधाचं खाली. चला आपण पलीकडून पाहू, हाय ना. तर हे बघा ताई, हे काही टरबूज नाहीये, पण टरबुजाचा वेल पण असाच आहे बघा. मी तुम्हाला दाखवते पुढं, नाही तर तुम्हाला शिवकन्याला माहित नाहीये. आणि हे सगळे दोडक्याचे आहे. हे कशाचं आहे आत्या? हे चक्र्या या. हे 3 आळे चक्राचे. 3 आळे चक्राचे आहे बघा. आणि हे कारस दोडकं. हे टरबूज येणार आहे 5 आळ्याला, ती है ना. जाळीवर जाणार आहे. आणि ते सगळं जाळीवर जाणार आहे. जाळी म्हणजे ही बघा पाठीमाग. आणि सगळ्यात ते टरबूज खायला या, आणि सगळं माळव देईन मी तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा, है ना त्या. हा त्या आमची जर जवळपास आल्या तर असल्या आपल्या आणि आल्या आपल्याला भेटायला, तर आपण त्याला माळव असल्यावर देऊ ना. सारं गवार भेंडी सगळं शेपू, सगळं लगे तुम्ही शेपू, पालक. बाजार केल्यासारखंच तुम्हाला सगळं माळव देईन मी. फक्त आल्यावर या, ही जपान आहे. तेव्हा बी सांगन मी तुम्हाला या म्हणून. मी नेहमी म्हणते की या जात आमच्या घरी, पण कोणी येत नाही गाड्या आम्हाला भेटायला. जाऊ द्या. इकडं काय म्हणल्या? डांगराचं हे. डांगराचं येल खूप मस्त आहे. आणि दरवर्षी काय होतं बघा ते, आम्ही लावतो पण त्याला डांगरच येत नाही. आता ह्या वर्षी काय माहिती येते का नाही, तर आले पाहिजे. आता कापू कापू काहीतरी हाय वाटतं त्याला. डांगर लागल्यावर कापू का तुला असं म्हणते म्हणे आई. त्याच्यानंतर डांगर लागते, आहे ना त्या. हा, हे डांगराची येल आहे. तर हे आहे बघा डांगराचे 2 आहे वाटतं आता ते. हा 2 लावले. आणि ते तिकडचे ते चक्रीचे. ते चक्रीचे. हा, तर इथं बी वेलच वेल आहे, म्हणजे विकायचं बी काम आहे. डायरेक्ट इतके निघणार. इकडं बी चक्रीचे वेल आहे. हे भोपळे. हो ना, चक्री भोपळे ते 2 चक्रीचे, हे डांगराचे, हे भोपळ्याचे. भोपळ्याचे धपाटे आम्हाला खूप आवडते आमच्या घराला, आहे ना. हा म्हणजे भोपळे निघले की आम्ही आवर्जून करत असतो. तुम्हाला मी दाखवून त्याची रेसिपी. आणि घरचे भोपळे राहते त्याच्यामुळे भोपळा जास्त घेतो आणि पीठ सगळ्यात कमी घेतो, म्हणजे जास्त नरम होते, आहे ना. हा भोपळ्याचा पटे. हा, तर अशी वेला आहे बघा ते. आज तर तुम्ही सगळे वेला बघितले, तर सगळ्याजणी या माळवण यायला आमच्या इथं. तर असे दिसत आहे बघा आपले कॉलम. आता आज काही मिस्त्री लोक आलेले नव्हते, तर मस्त पाणी वगैरे बसलं त्याला. आज काही पाणी मारायचं काम पडलं नाही, पाऊस आलं त्याच्यामुळं. तर मस्त छान आता मोकळं होणारी, पाठीमागे गार्डन होणारी, भारी दिसत. आणि आलो आम्ही आता घरी खत न्यायला. चला. समू उठली का बघू आपण. समू झोपलेली होती. सोनू, समू उठली का रे? आ, तर समू अजून पण झोपलेली मस्त.